नमस्कार मित्रांनो, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेने अधिकृतरित्या युतीची घोषणा केली आहे। या युतीच्या निमित्ताने तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहे। दरम्यान या युतीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला। काही युती या जनतेच्या आणि विकासाच्या दृष्टीने होतात। महायुती ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आहे, मात्र ठाकरे बंधूंची युती ही केवळ सत्तेसाठी आहे, असा थेट टोला शिंदेंनी लगावला। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे। एवढंच नाही तर युती कोणाचीही कोणाशी झाली तरी महाराष्ट्रात महायुती भक्कमपणे उभी असल्याचा दावा शिंदे यांनी केला। लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला जनतेचा कौल मिळाला आहे। त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, असे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। एवढंच नाही तर आमचा अजेंडा स्पष्ट आहे। मुंबईचा विकास, त्यांनी मुंबईसाठी नेमकं काय केलं हे सांगावे। मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला, त्याचा हेच जबाबदार आहेत। त्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत। रमाबाई आंबेडकर नगरमधील 17,000 घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावला आहे। त्यांच्या अजेंडामध्ये असं काय आहे, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। एवढंच नाही तर निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे फलक लावले जातात, पण मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास हवा आहे। आमचे निर्णय मुंबईकरांच्या हिताचे आहेत। पुढील 6 महिन्यात मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। शेवटी शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले, कोरोनाच्या काळात फक्त पैसे खाल्ले गेले। जे स्वतःच्या पोरांना सांभाळू शकत नाही ते राज्य काय सांभाळणार, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।